उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, कारण सुरुवातीला तो विशेष लक्षणे दाखवत नाही, पण दीर्घकाळ दुर्लक्ष केलं तर शरीरावर अनेक गंभीर असे परिणाम होऊ शकतात. पहिला परिणाम होतो तो म्हणजे हृदयावरती. सतत उच्च बीपीमुळे हृदयाला जास्त जोराने रक्त पंप करावं लागतं. यामुळे हृदयाचे स्नायू जाड होतात. पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि हृदय आपलं अपयशी होऊ शकतं. मेंदूवर परिणाम होतो. उच्च बीपीमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत होतात. त्यामुळे आपल्याला स्ट्रोकही नक्कीच येऊ शकतो. स्मरणशक्ती कमी होऊ शकते. डोळ्यांवर परिणाम होतात. डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे आपली दृष्टी कमी होऊ शकते किंवा कायमचं अंधत्व येण्याची शक्यताही नक्कीच वाढत राहते. त्याचप्रमाणे मूत्रपिंडावरतीही परिणाम होतात. जसं की किडनीतील रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि हळूहळू किडनी फेल्युअर होऊ शकते. डायलिसिसची गरज लागू शकते. रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतात. रक्तवाहिन्या कडक आणि अरुंद होतात. त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह कमी होतो. पायांमध्ये वेदना होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे थकवा येऊ शकतो, चक्कर येते, लैंगिक समस्या जाणवतात. अचानक मृत्यूचा धोकाही वाढू शकतो. महत्त्वाचं म्हणजे उच्च बीपी बहुतेक वेळा लक्षणांशिवायही वाढू शकतो. वेळेवर जर तपासणी केली नाही तर आपलं मोठं नुकसानही होऊ शकतं. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर मीठ कमी खा, नियमित व्यायाम करा, त्याचप्रमाणे ताण कमी ठेवा. ताण हा आपल्या शरीरामध्ये कार्टिसोल वाढवतो. त्याचप्रमाणे वजन नियंत्रणामध्ये ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे नक्कीच घ्या. नियमित व्यायाम केला, योग्य आहार घेतला आणि ताणतणावाचं जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपला उच्च रक्तदाब हा बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये राहू शकतो. तेव्हा जीवनशैलीमध्ये नक्कीच बदल करण्याचा प्रयत्न करा आणि बीपीपासून दूर राहा.